शेतकरी मित्रांनो, आज आहे 5 ऑगस्ट. आज आपण बघणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये कोणत्या तारखेपासून मान्सून ब्रेक फेजमध्ये जाण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे. त्यानंतर कोणत्या तारखेला पुन्हा पावसाचं पुनरागमन होईल या संदर्भाची डिटेल माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण जर मान्सून ट्रपची परिस्थिती बघितली तर जे दुसरं टोक आहे पूर्वेकडचं हे पूर्वोत्तर भारताच्या आसपास आहे. पश्चिमेकडचं पूर्व मध्य प्रदेशच्या आसपास आहे. त्यामुळे या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस सक्रिय आहे. मात्र येणाऱ्या 4-5 दिवसानंतर ही मान्सूनची ट्रप फुटहिल्सकडे जाण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे. म्हणजेच हिमालयाच्या पायथ्याशी गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील काय संपूर्ण देशातील बहुतेक पावसाचं वातावरण निवळण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर या ठिकाणी ओसरणार आहे आणि कडक असं ऊन आपल्याला देखील बघायला भेटणार आहे. मात्र तत्पूर्वी आज 5 ऑगस्टला देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला आहे. उद्या 6, 7, 8, 9 ऑगस्टपर्यंत देखील पाऊस बघायला भेटेल. काही ठिकाणी प्रचंड विजांच्या कडकडाटासह हा पाऊस देखील पडणार आहे. या संदर्भाची डिटेल माहिती तुमच्यापर्यंत रोजच्या रोज दिली जाईल. मात्र 10 तारखेपासून चांगल्यापैकी आपल्या राज्यामध्ये देशामध्ये पावसाची उघडीप बघायला भेटणार आहे. तिथून पुढे पावसाचं पुनरागमन कसं असेल हे देखील आपण कोणत्या तारखेपासून असेल हे समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण प्रशांत महासागरातील निनो 3.4 इंडेक्स अर्थात या ठिकाणी एल निनोची परिस्थिती समजून घेतली तर त्याची जी लेटेस्ट व्हॅल्यू आहे जवळपास आता म्हणजे 2 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. सध्याची ताजी माहिती जर आपण बघितली तर 2 ऑगस्टची तर +2.2 अंश सेल्सिअस म्हणजे तीव्र एल निनो या ठिकाणी सक्रिय झालेला आहे. मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर आपल्या देशाच्या बहुतांश राज्यामध्ये चांगल्यापैकी पाऊस बरसत आहे. आपातमक आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या काही भागामध्ये पाऊस कमी आहे. परंतु जशी परिस्थिती आपल्याला एप्रिल-मेमध्ये किंवा मान्सून लागल्यापासून सांगण्यात येत होती की यावर्षी खूप मोठा तीव्र दुष्काळ असेल, त्याच्या तुलनेमध्ये उलट परिस्थिती आपल्याला देशामध्ये बघायला मिळालेली आहे. चांगल्यापैकी पाऊस असेल किंवा पिकं देखील चांगल्यापैकी आहेत. ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे येणाऱ्या दिवसामध्ये देखील त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आपण अंदाज बघणार आहोत. त्यानंतर आयोडीची परिस्थिती बघितली तर तो आता सध्या ऑगस्ट महिन्यामध्ये थोडासा प्लस झालेला आहे. खूप मोठी व्हॅल्यू नसली परंतु डुबके को तिनके का सहारा असं म्हणतो आपण. विरोध तर कमीत कमी आपल्याला या ठिकाणी होत नाही आहे. त्याचा थोडा कमी व्हॅल्यू असत नाही परंतु नक्कीच या ठिकाणी आपल्याला त्याचा सपोर्ट मिळालेला आहे. लेटेस्ट व्हॅल्यूचा जर विचार केला 2 ऑगस्टच्या तर +0.63 अंश सेल्सिअस म्हणजे जवळपास 1 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. मात्र तरी देखील आता येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस पावसाचं पुनरागमन होईल ही 2 तारखेची व्हॅल्यू आहे. जवळपास 1 महिन्याचा कालखंड असल्यामुळे नक्कीच या सगळ्या गोष्टी बदलतील आणि याची व्हॅल्यू देखील या ठिकाणी वाढणार आहे आणि त्यामधून आपल्या पावसावरती देखील त्याचा चांगल्यापैकी फायदा या ठिकाणी मिळणार आहे. MGOची देखील आपल्याला मदत लागणार आहे. त्याचं जर आपण फॉरकास्ट बघितलं तर तो सध्या आता 6व्या फेजच्या आसपास आहे आणि नंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला 2 तारखेपर्यंत तो 7व्या फेजमध्ये राहण्याची शक्यता आहे. मात्र हा जो मॉडेलचा अंदाज आहे तर हा नक्कीच या ठिकाणी बदलेल आणि आपण जो 30 मार्च रोजी मान्सूनमधील पावसाच्या तारखाचा किंवा पावसाचं पुनरागमन होण्याचा अंदाज दिलेला होता तो या ठिकाणी बदलून हा जो MGO असेल तर पहिल्या फेजमधून इंडियन ओशनच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या फेजमध्ये आल्यानंतर चांगल्यापैकी जबरदस्त पावसाचं पुनरागमन या ठिकाणी बघायला भेटणार आहे. आपण आता पावसाचं पुनरागमनाची तारीख बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी जर बघितलं आपण जो 30 मार्च रोजी अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशच्या भागामध्ये चांगल्यापैकी यावर्षी या राज्यामध्ये पाऊस होण्याचा अंदाज दिलेला होता. मात्र दुसरीकडे दक्षिण भारतामध्ये यावर्षी पाऊस कमीच राहण्याचा अंदाज सांगितलेला होता. त्याचप्रमाणे अशी परिस्थिती राहिलेली आहे. महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर अहिल्यानगरचा काही भाग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूरपर्यंत यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता दिलेली होती आणि त्याप्रमाणे या ठिकाणी पाऊस कमी राहिलेला आहे. बाकी मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ म्हणजेच अधूनमधून या ठिकाणी पाऊस मिळणार आहे. त्याचप्रमाणे सुरुवातीला थोडासा पाऊस कमी होता, मध्यंतरी सुरुवातीला मिळाला, मध्यंतरी कमी होता. आता पुन्हा पाऊस या ठिकाणी वाढलेला आहे. विदर्भामध्ये चांगला पाऊस सुरुवातीपासूनच पडलेला आहे. आता येणाऱ्या दिवसामध्ये मान्सूनची जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी नक्कीच बदलणार आहे. म्हणजे आता 10 तारखेपासून जो मान्सून ब्रेक फेजमध्ये जाईल त्यावेळेस मान्सूनचं पॅटर्न देखील या ठिकाणी चेंज होणार आहे. आपल्याला जो हा गुजरात, राजस्थान किंवा मध्य प्रदेशच्या आसपास पाऊस सक्रिय बघायला भेटत आहे हा पाऊस या ठिकाणी कमी होणार आहे. कोणत्या भागामध्ये पाऊस वाढू शकतो तर हा दक्षिणेकडील भारत असेल किंवा महाराष्ट्रात देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढू शकतो तर ते आपण जर बघितलं तर पावसाचं दमदार पुनरागमन कोणत्या तारखेला होईल तर 28 तारखेला. आपण 30 मार्च रोजी देखील सांगितलेलं होतं की 26-27 तारखेनंतर पावसाचं पुनरागमन होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे आपली 28 तारीख आहे त्याच्या आसपास नक्कीच या ठिकाणी पावसाचं पुनरागमन होईल. तर आता मान्सूनच्या सुरुवातीपासून जो पाऊस होता तर तो पाऊस
पूर्वेकडच्या विदर्भामध्ये चांगल्यापैकी मिळालेला आहे. आता ऑगस्टपर्यंत देखील चांगल्यापैकी पाऊस मिळाला. मात्र आता जे पावसाचं पॅटर्न या ठिकाणी चेंज होणार आहे, तर या भागामध्ये थोडासा पाऊस कमी झालेला आपल्याला बघायला भेटणार आहे. पहिल्यासारखा पाऊस या ठिकाणी राहणार नाही, कारण की आता जो 28 तारखेपासून जो पाऊस पुनरागमन करणार आहे, मान्सूनचं पुनरागमन होईल, तो परतीचाच पाऊस आहे असं शेतकरी बांधवांनो तुम्ही याची संकल्पना आतापासूनच करून घ्या की 28 तारखेनंतर परतीचाच पाऊस सुरू होणार आहे आणि तशाच प्रकारचं त्याचं बिहेवियर देखील आपल्याला बघायला भेटणार आहे. जरी समजा माझ्या या अंदाजामध्ये थोडीफार चूक झाली तरी पण या ठिकाणी पाऊस जरी समजा मिळाला, मात्र अगोदर ज्या पश्चिमेकडील विदर्भ असो किंवा मराठवाड्याच्या आसपास जो पाऊस कमी होता, या ठिकाणी नक्कीच पाऊस वाढणार आहे. अहिल्यानगर असेल, नाशिकचा भाग किंवा पुणे असेल, सातारा, सांगली, सोलापूरपर्यंत या ठिकाणी पाऊस चांगल्यापैकी वाढणार आहे. माझा एक असा अंदाज आहे की छत्रपती संभाजीनगरचा अगदी उत्तरेकडच्या भागाच्या आसपास थोडासा पाऊस कमी होईल, मात्र खुलताबाद असेल किंवा मग सिल्लोड आहे, त्यानंतर नाशिकचा देखील बराचसा भाग, बुलढाणा असेल, अमरावतीपर्यंत या संपूर्ण भागामध्ये चांगल्यापैकी पाऊस मिळेल. मात्र आपण जसं छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जाऊ किंवा जळगाव असेल, धुळे असेल, या ठिकाणी थोडासा बाकी विभागाच्या तुलनेमध्ये पाऊस या ठिकाणी कमीच मिळण्याची शक्यता आहे. असं नाही की या ठिकाणी पाऊस पडणार नाही, मात्र बाकीच्या विभागाच्या तुलनेत कमीच राहील. जळगावच्या काही भागामध्ये पूर्वेकडे चांगल्यापैकी पाऊस पडू शकतो. थोडासा पश्चिमेकडचा भाग आहे किंवा धुळ्याच्या आसपासचा काही भाग आहे, हे नाशिकचा काही भाग आहे, या ठिकाणी थोडासा पाऊस कमी असू शकतो. कारण की जसं जसं आपण मान्सूनच्या उत्तरार्धात जाऊ तसं तसं पाऊस जो असेल थोडासा दक्षिणेकडे आपल्याला चांगल्यापैकी बघायला या ठिकाणी मिळणार आहे. तर आपण 30 मार्च रोजी जो मान्सून दिलेला होता, अत्यंत विश्वासाचा आणि अभ्यासू होता, असा मान्सून तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातच काय देशामध्ये देखील कोणी दिलेला नाही. फक्त दुष्काळ सांगितला, मात्र तशा प्रकारची परिस्थिती राहिली नाही आणि इतका ॲक्युरेट मान्सून तुम्हाला आतापर्यंत दिलेला आहे की ज्या भागामध्ये पाऊस कमी होण्याचा अंदाज दिलेला होता त्या भागात पाऊस कमी राहिला, ज्या भागामध्ये पाऊस चांगला सांगितला होता त्या भागामध्ये तसाच पडला. आता पावसाचं पुनरागमन देखील अशाच प्रकारचं होणार आहे जसं तुम्हाला सांगितलेलं आहे. हे संपूर्ण अभ्यासू माहिती असते, तेव्हा आपण नक्कीच या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.